ब्रह्मदेवाच्या शरीराच्या एका बाजूकून स्वयंभू मनू आणि शरीराच्या एका बाजूकून राणी शतरूपेची निर्मिती झाली. एकाच शरीरातून स्वयंभू मनू आणि शतरूपा निर्मिती झाली. स्वयंभू मनू आणि शतरूपेला 3 मुलं झाले. 3 मुली आणि 2 मुलं झाले. आकृती, देहूती, प्रसूती. 3 मुली झाली. त्याच्यातली देहूती नावाची मुलगी कर्दम ऋषीला दिली. कर्दमाला नारायणाचा अवतार असणारा भगवान कपिल मुनीचा जन्म कर्दमाच्या पोटी झाला, ज्यांनी सांख्यशास्त्राची निर्मिती केली. शून्य जिथून निर्माण झाला, शून्याची ज्याने निर्मिती केली त्या माणसाचं नाव काय? कपिल मुनी. लक्षात घ्या. गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोण लावला? गुरुत्वाकर्षण शक्ती. खालून एखादी वस्तू वरी फेकली, वरून ती खाली आली की त्याला म्हणतात कोणतं? गुरुत्वाकर्षण. याचा शोध कोणी लावला? उज्जन्ये महाकाले. महाकाल कुठं राहतात? कालो के काल महाकाल कुठं राहतात? मी कालच सांगितलं होतं तुम्हाला. उज्जैनला राहतात. 12 ज्योतिर्लिंगापैकी 2 ज्योतिर्लिंग एमपीत आहे, जवळ जवळ आहे, उज्जैन आणि ओंकारेश्वर. आणि त्याच्यात सगळ्याहून जास्त ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहे. परल्या वैजनाथंच श्रीशैली मल्लिकार्जुन हिमात ठेतू डाकिन्या भीमशंकर. औंढा, परली वैजनाथ. आता औंढ्याच्या संबंधानं ते जे नागेश्वर जे ज्योतिर्लिंग आहे त्या ज्योतिर्लिंगाच्या संबंधानं थोडासा संभ्रम आहे बऱ्याच जागी. झारखंड मधल्या लोकांचं ते झारखंड मध्ये एक मंदिर आहे नागेश्वराचं, ते 12 ज्योतिर्लिंगातलं ते एक मानतात. त्याच्यानंतर सौराष्ट्र म्हणजे गुजरात मध्ये त्या ठिकाणी असणारं एक मंदिर आहे सोमनाथाचं. तिथून जवळ जवळ 250 किलोमीटरवर एक नागेश्वर तिथे एक वन आहे. त्या वनाचं नाव आहे दारुका वन. आणि त्या दारुका वनामध्ये असणारं एक मंदिर आहे. तिथच्या लोकांचं म्हणणं आहे की ते नागेश्वर आहे. आणि आपलं म्हणणं काय आहे? औंढा नागनाथ. आलं का लक्षात? औंढा, परली, घृष्णेश्वर, घृष्णेश्वरून पुढे त्र्यंबकेश्वर. बरोबर आहे. आणि तिथून पुढे गेले की मग पुणे जिल्ह्यात भीमाशंकर. आलं का लक्षात? किती ज्योतिर्लिंग आहे महाराष्ट्रात? एवढे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात. बाकी मग कुठे एक आहे, कुठे 2 आहे. दक्षिण भारतात एक आहे. कोणतं? मल्लिकार्जुन. श्रीशैल मल्लिकार्जुन. एक
एक तर भारताच्याच बाहेर आहे डायरेक्ट कोण्याच राज्यात नाही, बाकी तरी राज्यात आहे भारताच्या, पण ते भारताच्याच बाहेर काऊन गेला की बिचारा. भारतातच होता ते. नेपाळ हे भारतातलंच एक भाग आहे. तिथं कोणता आहे? पशुपतीनाथ. शिवमहापुराण कथेमध्ये पाशुपती व्रताचा आलेला आहे. पाशुपती व्रत कोण केलं इथं ऐकलं असेल ना तुम्ही. प्रदीपजी मिश्राच्या तोंडातून बसलेल्या पैकी कोण केलं का? ठीक आहे, नसन केलं तर नका करू, काही हरकत नाही. ब्रह्मदेवाचं जसं ब्रह्मास्त्र आहे, विष्णूचं सुदर्शन पेक्षाही बी भारी असणारं अस्त्र आहे, त्याचं नाव आहे नारायणास्त्र. तसंच भगवान शंकरजीचं एक अस्त्र आहे, त्याचं नाव आहे पाशुपतास्त्र. ब्रह्मास्त्र मांग घेऊ शकता, नारायणास्त्र मांग घेऊ शकता, पण पाशुपती अस्त्र जर एकदा सोडलं परत घेता येत नाही. पाशुपती अस्त्राचा प्रयोग कुलगुरु द्रोणाचार्यांनी केला होता. द्रोणाचार्यांनी महाभारतामध्ये पाशुपती अस्त्राचा प्रयोग केला. डोळे लावले, आवाहन केलं. आवाहन केल्याच्या नंतर पाशुपती अस्त्र आलं. लगेच ब्रह्मदेव प्रकट झाले आणि सांगितलं, बाबा आता तू त्याचं आव्हान केलं हे तर जाऊ शकत नाही, फक्त एक काम कर, याची दिशा बदल. का? पांडव हे धर्माचं काम करत आहे. सांगितलं म्हणे ब्रह्मदेवाला, म्हणे बाबा मी जे करत आहो ते धर्म आहे का? तर मी ज्या पक्षात आहो त्या पक्षाला विजय मिळून देणं हे माझं कर्तव्य आहे, आणि मी जर त्याच्या विरोधात काम केलं तर ते अधर्म आहे. आता कसं करू? पाशुपतास्त्र जर सोडलं तर सगळा पांडव परिवार सगळा त्रस्तमस्त्र होऊन जाईल. सांगितलं, बाबा ते पांडव परिवार त्रस्त नस्त होऊन जाईल, पण त्या परिवाराचं सार्थ देव करत आहे, देवही त्याच्यात मिसळून जाईल, ते अस्त्रवस्त्र होऊन जाईल. मग तुला जर वाटत असेल की देवाला काही होऊ नये, बस एक विनंती आहे माझी तुला. त्यावेळेस त्यांनी पाशुपती अस्त्र पर्वताच्या दिशेनं सोडलं. पर्वताच्या दिशेनं सोडल्याच्या नंतर ते अस्त्र जाऊन जिथं थांबलं तिथं त्या ठिकाणी पशुपतीनाथ भगवंताचं वास्तव्य झालं. म्हणून त्या नेपाळमध्ये असणाऱ्या त्या काठमांडूला कोणतं ज्योतिर्लिंग आहे? पशुपतीनाथ भगवान की जय. आणखीन दुसरी कथा भाग आहे त्याला. ब्रह्मदेवाची मुलगी आपल्या दक्ष प्रजापती, त्याची एका मुलीचं लग्न कर्दम ऋषी सोबत झालं. देवती आकृती कोणासोबत झालं? रुची प्रजापती सोबत झालं. जे प्रसूती उरली होती तिचं लग्न दक्ष प्रजापती सोबत झालं. दक्ष प्रजापतीला 14 मुलं झाले. जा म्हणे माझा भाऊ आहे नारद, देव ऋषी आहे, त्याचं दर्शन घेऊन या. नारदाजवळ गेले दर्शन घेण्याकरता. नारदाने विचारलं काय आशीर्वाद पाहिजे? काही नाही म्हणे, काका तुम्ही जे देसान ते प्रसाद. वैराग्यवान भाऊ आशीर्वाद दिला. दक्षाच्या 14 मुलाला वैराग्य निर्माण झालं आणि येड्यावानी फिरणं सुरू केलं. दक्षाला राग आला, म्हणे माझ्या मुलालाही स्वतःसारखं येळं बनवलं, जा म्हणे माझ्या श्राप आहे, एका जागी राहणार नाही. आता हे शंकरजीचा आशीर्वाद आहे नारदाना, एका जागी राहणार नाही हा आशीर्वाद आहे, आणि दक्षाचा श्राप आहे, एका जागी राहणार नाही. दोन्ही एका जागी आले. नारदजी एका जागी नाही. पहा तुम्ही तुमच्या गावातही नारद जर असेल ते एका जागी नसतेच. ते असंत मी काय बोललो होतो? आता आसनच असं काही नाही, पण असंत ते एका जागी राहतच नाही. याची त्याला, त्याची त्याला, याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, सगळ्याच्या टोप्या
आखरीला स्वतः. आलं का लक्षात तुमच्या? चौदा मुली झाल्या, 13 मुलीचं लग्न झालं, एक लहानी उरली. घरात कोणी लहान सुद्धा त्याच्यावर सगळ्याचं प्रेम असते. दक्ष प्रजापतीचं त्याच्या पत्नीचं लहान मुलीवर खूप प्रेम आहे. तिचं नाव आहे सती. सतीवर खूप प्रेम आहे. वाह वाह, खूप प्रेम आहे सतीवर. सती माता लग्नाची झाली. दक्ष प्रजापतींनी ब्रह्मदेवाला नारदाला सांगितलं, बाबा मी तुमचा मुलगा. दक्ष हा मानसपुत्र आहे ब्रह्मदेवाचा. मानसपुत्र आहे दक्ष ब्रह्मदेवाचा. मला माझ्या मुलीचं लग्न करायचं आहे, चांगला वर पाहिजे. नारदाला सांगितलं, भाऊ तू फिरत राहतो ना, मग एक काम कर, चांगला एक वर बघ. ठीक आहे, काही हरकत नाही. नारदाकडे काम दिल्यामुळे नारद फिरत असताना त्यांनी मुलगा पाहिला. एक दिवस फिरत फिरत कैलासात आले. कैलासात भगवान शंकरजी बसून आहे. शंकरजीने खिचडीचा कुकर लावला. आता एका कुकर मध्ये 3 प्रकारची खिचडी झाली. कचरवाडी, चिकलवाडी, जळकोटवाडी. वरची खिचडी कच्ची राहिली, मधातली चिकल झाली आणि खालची जळून गेली. नारदाला सांगितलं, नारदजी आप आए हो, बिराजिए, भोजन करके जाइए. नारदाला भूक लागली. त्याला वाटलं काहीतरी असं विशेष. काय वाटलं? काहीतरी विशेष असं. जेवायला बसला. खिचडी वाली पाहिल्याबरोबर चक्कर येतात, पण इलाज नाही. उठून जाव तर हे बाबा खराब आहे, त्रिशूळ फेकून मारण्यासारखा. नारदाने खिचडी खायला सुरुवात केली. आता खिचडी खात असताना एकाच घासात 3 प्रकारची चव लागत होती. नाही आंध्र जात होती, नाही बाहेरही टाकावत होती. विचार केला, पण चला म्हणे ठीक आहे, आता एवढी दिली एवढी खाऊन घ्या. नारदानं स्तुती केली, म्हणे बाबा खूप सुंदर खिचडी झाली. वाह, आजपर्यंत मी बऱ्याच जागी खिचडी खाल्ली, पण अशी खिचडी आजपर्यंत नाही खाल्ली. देवानं आग्रह केला, स्तुती केल्यामुळे पुन्हा खिचडी वाढली. नारद म्हणे हे नसली घडघड झाली खिचडीची स्तुती करून. नारद म्हणे नसली घडघड झाली, हेच धकत नव्हती, नसलीच घेऊन बसलो. आता करावं, इलाज काढला. जेवण झालं. जाता जाता दरवाजावर उभे राहिले कैलासाच्या. तिथून विचारलं, बाबा ओ भोले बाबा, आपको गुस्सा ना आएगा तो एक बात बताओ. आप तो बहुत बढ़िया खिचड़ी बना लेते हो, मगर मुझे थोड़ा सा ऐसा लग रहा है कि घर में हमारे लिए माता जी का होना. नारदान असं म्हणल्याबरोबर, ए नारद इधर तू बोल रहा है बात तो 100% सत्य है, पण आपल्याला कोण देईन? काऊन राहिलं घर नाही, स्मशानभूमीत राहत, नेसाले कपडे नाही, वाघाचं कातड नेस, लावायला पावडर फेरम लावली नाही, मेल्या माणसाचा राग खोंडा लावला, गळ्यात घाला. तुम्हाला सांगतो मी, ज्याला जवळ कोण नाही केलं त्याला महादेवाने केलं. बस महादेव म्हणजे सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, सबके खुला है मंदिर हमारा. भोलेनाथाचा सगळा सगळं खुला आहे. हटने तयारे सिद्ध हो निरारे, यारे यारे लान थोर होती भलती बोलिया, सबके लिए खुदा है मंदिर ये हमारा, सबके लिए खुदा है मंदिर हमारा. पांडुरंगाच्या मंदिरात जात असताना आंघोळ केल्याशिवाय जाता येत नाही, हातपाय धुतल्याशिवाय जाता येत नाही. देवीच्या मंदिरात जात असेल तर नियम आहे, सिद्ध
कृतोदकस्थानं समर्पयामि. पण तुम्हाला एक सांगतो, भोलेनाथाच्या दरबारात जाण्याकरता काहीच नियम नाहीये. तुम्ही 8 दिवस जरी आंघोळ केली नसेल, किती दिवस? 8 दिवस जरी आंघोळ केली नाही आणि तुम्ही भोलेनाथाच्या बाबा शंकरजीच्या दरवाजात गेले, मंदिरात गेले आणि शंकराचा स्पर्श जरी झाला तरी तुमची आंघोळ झाली. काऊन? त्याच्या सत्यात कोण आहे? गंगा आहे. गंगा दर्शन जरी घेतलं शंकराचं, तुमची आंघोळ झाली. शिवमहापुराण सांगते. म्हणून कोणी या सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, सबके खुला है मंदिर सबके लिए खुला है मंदिर ये हमारा. काय पुढे? मतभेद को भुला है मंदिर ये हमारा. आओ सभी मिलेंगे समुदाय प्रार्थना में. आओ सभी मिले समुदाय प्रार्थना में. ऋषियों का मंदिर, ऋषियों का मंदिर ये हमारा. एक सांगतो मी, सगळ्याहून जास्त जर संख्याबळ जर समजा, सगळ्याहून जास्त संख्याबळ जर कोणाचं असेल तर भगवान शंकराचं. भगवान शंकराचं सगळ्याहून जास्त संख्याबळ आहे. अपक्ष उमेदवार आहे भगवान शंकर. अपक्ष उमेदवार. काऊन? सगळेजण त्याच्या पाठीमागे आहे. त्याच्या मागे राहण्याचं कारण एकच आहे. काय कारण आहे? सगळ्यांना आपलंसं करते. सब जन आओ सबके लिए खुला. आओ कोई घर में, आओ कोई पंथी, आओ कोई भी घर में, आओ कोई भी पंथी. तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. कोणत्याही धर्माचे या शंकरजीच्या मंदिरात चालते. मुस्लिम लोक त्याचं भजन करतात का? ते त्याला अल्लाह म्हणते. ते अल्लाह दुसरा तिसरा कोणीच नाही आहे. ते अल्लाह म्हणजे भगवान शंकर आहे. अल्लाह म्हणजे कोण आहे? भगवान शंकर आहे. का? तर्क आहे त्याचा. भगवान शंकरजी नेहमी ध्यानमग्न असतात. तुम्ही शंकराचे 100 फोटो जमा करा. 100 जरी फोटो केले तर त्या 100 पैकी 90 फोटो तुम्हाला असे भेटल की दोन्ही हात गुडघ्यावर ठेवून, मांडी घालून, मस्त पैकी मांडी घालून, डोळे लावून, वा नेहमी भगवान शंकरजी ध्यानमग्न असतात. ध्यानमग्न रूपात आहे. आणि ध्यान कुठं लागत असते? एकांत आहे तिथं ध्यान लागत असते. लोकांचं ध्यान लागत नाही. आपल्या मंदिरात पहा तुम्ही, टन 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 काय वाजते? घंटा. कोणी आलं की घंटा. हळद कुंकू असे व्हायचे लोक. आता ते साखर आहे त्याच्या अंगावर. अरे पण त्याच्या अंगावर मुंग्या होईल ना. म्हणून जिथं ध्यान लागते तिथं भगवान शंकरजी राहतात. मस्जिद मध्ये शांतता आहे. शांतता आहे. 100 माणसं जमा झाले, टाचणी पडली तरी टाचणीचा आवाज येते. एवढी शांतता आहे मस्जिद मध्ये. म्हणून मस्जिद मध्ये दुसरं तिसरं कोणीच नाही आहे. त्या मस्जिद मध्ये जे देव राहते लोक त्याला अल्लाह म्हणतात. अल्लाह म्हणतात मुसलमान लोक त्याला बाबा आदम म्हणतात. आणि तेच बाबा आदम म्हणजे दुसरा तिसरा कोणीच नाही आहे. तर ते साक्षात भगवान शंकरजी आहे. म्हणून आओ कोई धर्मी, आओ कोई पंथी,
देशी विदेशियों का मंदिर ये हमारा सबके लिए खुला है मंदिर ये हमारा सबके लिए खुला नागदेवता आले भोले बाबा जवळ सांगितलं देवा सगळे लोक आमचा तिरस्कार करते आम्ही जर दिसलो तर लोक आमचं मुंडकच छाटाच्या मागे लागतात कोणी आम्हाला जवळ करत नाही काय करावं म्हणजे आम्ही सांगा आता तुम्ही काय जीव द्या गोदावरीत जाऊ देवानं सांगितलं बा काही हरकत नाही जाऊ द्या म्हणे आता तुम्ही म्हणताच कोणी नाही तर मग मी हाव म्हणे तुम्हाला या म्हणे माझ्या जवळ